मैत्रिणींनो, नामो हॉस्पिटलतर्फे आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर श्रद्धा वाळवेकर, स्त्रीरोग तज्ञ, नामको हॉस्पिटल. मी डॉक्टर विशाखा जहागीरदार, मेडिकल सुपरिटेंडेंट, नामको हॉस्पिटल. चला तर मैत्रिणींनो, या नवरात्रीच्या निमित्ताने आपण आपल्या शरीराबद्दल जरा सजग होऊयात आणि आपले आरोग्य आपल्या हाती घेऊयात. तर आजचा आपला विषय आहे अनिमिया. अनिमिया म्हणजे शरीरातील रक्ताची कमतरता. तर मॅडम, अनिमिया कशामुळे होतो? अनिमिया महिलांमध्ये खूपच जास्त प्रमाणात दिसून येतो, पुरुषांपेक्षा स्पेशली. म्हणजे त्याचं कारण मी तर म्हणते की महिलांच्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ अतिशय कमी प्रमाणात जातात आणि ह्या मासिक पाळीमध्ये जे त्यांचं रक्त जे वाहून जातं त्यामुळे नवीन रक्त निर्माण त्या प्रमाणात होत नाही आणि म्हणून मग बायका अनिमिक होत जातात. वारंवार होणारी बाळंतपण, अबॉर्शन्स याच्यामुळे पण अनिमिया जास्त प्रमाणात दिसून येतो. काही अनुवंशिक आजार असतात जसं थॅलेसेमिया, सिकल सेल याच्यामुळे पण अनिमिया महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. तर हा अनिमिया म्हणजे रक्तातील कमतरता याच्यामुळे महिला खूप जास्त प्रमाणात थकलेल्या आणि आजारी पडू शकतात. तर त्याचं निवारण करणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं आहार हा पण एक महत्त्वाचा भाग आहे अनिमियामध्ये. हो, आहार तर सगळ्यात महत्वाचा आहे. हल्ली तर आम्ही बघतो की लहान मुलींना ज्यांना अजून मासिक पाळी सुरू झाली नाही त्यांचं सुद्धा रक्त जे 13 असायला पाहिजे ते 9 आणि 10 असते. याचं कारण मी तर म्हणेन की जे जंक फूड खाल्लं जातं, बेकरीचे आयटम खूप जास्त प्रमाणात खाल्ले जातात, याच्यामुळे लोह जे जायला पाहिजे पोटात ते म्हणजे आपण म्हणतो पारंपरिक जेवण जे आहे, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, सॅलड्स खाल्ले पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग राहील जर आपलं रक्त वाढवायचं असेल तर. हो, प्रत्येकाने लक्षात गेलं पाहिजे की आपल्या मुलाला लोहयुक्त आणि भरपूर प्रथिन असलेलं ताजं अन्न, मुलांना घरचं अन्न खाऊ घालायला पाहिजे. त्याशिवाय मुलांची रक्तातली कमतरता भरून निघणार नाही. आणि जर ते देऊन पण जर रक्तातली कमतरता भरून निघाली नाही तर मात्र दवाखान्यात जाऊन व्यवस्थित डॉक्टरांकडनं त्याच्यावर ट्रीटमेंट पण घ्यायला पाहिजे. कमीत कमी 13 हे हिमोग्लोबिनचं आपलं पर्सेंटेज शरीरातलं असलं पाहिजे. पण बरं, पण हा अनिमिया झाला हे ओळखायचं कसं ते? अनिमिया झाल्याची महत्वाची लक्षणं तर अशी की खूप जास्त थकवा वाटणे, चिडचिड होणे, झोप न लागणे, माती खावीशी वाटणे, लहान मुलं भिंती चाटताना दिसतात किंवा महिलांमध्ये बर्फ खाण्याची टेंडन्सी एक असते. बर्फ फ्रीजमधनं बर्फ काढून काढून खातात, केस गळतात. मुख्यतः महिला आमच्याकडे येतात की केस खूप गळायला लागले आणि पायामध्ये गोळे येतात. हे सगळ्या गोष्टी रक्ताच्या कमतरतेमुळे, अनिमिया असल्यामुळे किंवा हिमोग्लोबिन कमी असण्याची ही लक्षणं आहेत. मग आता अनिमिया झालाय हे समजा आपल्याला लक्षणामध्ये दिसून आलं तर आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आणि काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे? आपल्यामध्ये अनिमियाची लक्षणं दिसून आली की साधी सीबीसी नावाची एक ब्लड टेस्ट असते ती करायची. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की आपल्या लाल पेशी किती आहेत, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन किती आहे आणि त्यानुसार मग आपल्याला ट्रीटमेंट आपल्याला घेता येते. तुम्ही स्वतः ट्रीटमेंट घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने कधी पण औषधं घेतलेली बरी. कारण की कुठले घटक कमी आहेत शरीरातले, काय घ्यायला पाहिजे हे डॉक्टर्स तुम्हाला सांगतील. पण सर्वसाधारणपणे चांगला आहार तुमचा असणं अतिशय गरजेचं आहे. लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात किंवा लोहाचे इंजेक्शन दिले जातात. कधी कधी बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या आणि बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शन सुद्धा दिली जातात. प्रथिनांचं आहारामध्ये समावेश करायला सांगितलं जातो. हे सगळं असं चौरस सगळ्या बाजूनी आपण जर व्यवस्थितपणे आजारावरती आपण ट्रीटमेंट घेतली तर आपण अनिमिया आपला करेक्ट करू शकतो आणि हिमोग्लोबिन आपलं 12-13% पर्यंत आणू शकतो. आणि ज्यामुळे बेसिकली अनिमिया आहे, जसं काही कुणाला संडासवाती रक्त जात असतं किंवा मग पाळीमध्ये अतिशय जास्त रक्तस्राव होत असतो, त्याचं पण तुम्ही इलाज करायला पाहिजे बरोबर. तर मग अनिमिया आपोआप तुम्ही करेक्ट करू शकता. म्हणजे अनिमियाला दूर ठेवणं हे काय फार कठीण नाहीये, हे अगदी आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही जर संतुलित आहार ठेवला आणि रोजच्या रोज तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर मला असं वाटतंय की अनिमिया आणि लवकर त्याची काळजी घेतली आपण आणि वेळेत उपचार केला तर आपण अनिमिया आणि त्या अनुषंगाने होणारे जे आजार आहेत अनिमियामुळे होणारे ते आपण नक्कीच आपल्यापासून दूर ठेवू शकतो. चला तर मग या नवरात्रीमध्ये सगळेजण एकदम छान पौष्टिक आहार घेऊयात आणि आपलं हिमोग्लोबिन पण चेक करून घ्या, सीबीसी करून घ्या आणि जर उत्तम असेल तर तुमचं आरोग्य पण उत्तम राहील आणि नसेल जर तुमचं हिमोग्लोबिन कमी जर असेल तर अनिमिया करेक्ट करा. आणि हा एक आपला एक रावणच आहे असं समजा.
आपल्या शरीरातला आणि त्याचा आपण वध करूया. चला तर मैत्रिणींनो, उद्या आपण पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.